पूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त सेवागिरी महाराजांचा एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला देवस्थानचा संस्थांचा एक वृत्तांत इतिहास सांगणार आहे। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांची जन्मभूमी जुनागड गुजरात प्रांतामध्ये रजपूत घराण्याचे होते। सद्गुरू पुरणगिरी महाराजांच्या आज्ञेनुसार गिरनार पर्वतात त्यांनी 12 वर्षाचे एक तप पूर्ण केलं आणि संन्यास नियमाप्रमाणे चारधाम यात्रा करावी लागते। त्याप्रमाणे सेवागिरी महाराज चारधाम यात्रा करण्याकरता आपल्या हिंदुस्थानमध्ये बाहेर पडले। या ठिकाणी सेवागिरी महाराजांची भारत पाकिस्तान फाळणी झालेली नव्हती। त्यावेळेला कराची या बंदरावरती त्या पुसेगावमधल्या ज्योतिराम नावाचा जाधव व्यक्ती होती। त्या व्यक्तीची गाठ पडली। त्या व्यक्तीने सांगितले की पुसेगाव सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुसेवाडी आहे आमचं गाव छोटंसं वेरळा नदीच्या तीरावरती। त्या ठिकाणी सिद्धेश्वरचं मंदिर आहे, स्वयंभू जागृत मंदिर आहे। त्या ठिकाणी महाराज आपला पदस्पर्श व्हावा अशी त्यांनी मनोकामना कराची या ठिकाणी केलेली होती। तद्वत महाराज ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पायी भ्रमण करत असताना रमत करत असताना 1905ला महाराजांचा या भूमीला पदस्पर्श झाला पहिला। त्यांनी या ठिकाणी आले, सगळं जंगल होतं, नदी वाहत होते। सिद्धेश्वराचं या ठिकाणी समोर जागृत स्वयंभू मंदिर आहे। त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी तपस्याच्या आत्मसाक्षात्काराद्वारे हे स्वयंभू जागृत मंदिर आहे त्यांनी ओळखलं गेलं आणि महाराजांनी निर्णय घेतला की या ठिकाणी थांबून या सिद्धेश्वरची आपण सेवा करावी। या विभागातल्या लोकांचा आपण मानवतावादी शिकवलं पाहिजे, निष्काम कर्मभाग शिकवला पाहिजे, त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, असे या दृष्टिकोनातून महाराज या ठिकाणी वास्तव्य करण्याचा थांबले गेले या ठिकाणी। परंतु काही कालावधीनंतर या ठिकाणी सत्यशोधक नावाची चळवळ चालू झाली। साधू संतांना काही लोक मानत नव्हते, थोटांड आहे, नकली आहेत म्हणत होते, बुवाबाजी करणार आहेत म्हणत होते, अंधश्रद्धा असे। परंतु त्यावेळेला महाराज त्यांना त्रास झाला। त्या पिरियडमध्ये अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला। असे वाटले काही सगळे लोक काही खराब नव्हते, महाराजांना मानणारे होते, श्रद्धावान होते। परंतु सत्यशोधक चळवळीमध्ये काही लोक होते, त्यांचं गावावरती वर्चस्व होतं, दबाव होता। त्या दृष्टिकोनातून त्यांची इच्छा होती भिक्षा वाढण्याची, परंतु त्यांच्या दबावामुळे वाढू शकत नव्हते। एक दिवस असा उजाडला की महाराजांना त्या गावामध्ये भिक्षा मिळणार नाही, जगण्यासाठी 4 घासाची जी आवश्यकता असते ते मिळाली नाहीत महाराजांना। त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, मारहाण झाली, काट्याने हाकलून देण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी अतिशय तकलीफ दिली, महाराजांना छळ केला। आणि मग महाराज म्हणले ठीक आहे बाबा रे, जर तुमच्याकडे काही जर नसेल तुमच्याकडे आज भिक्षा वाढण्याकरता चला म्हणली मठामध्ये, मी तुम्हाला खाऊ देतो म्हणले। सर्वसामान्य माणसं म्हणले अरे गोसावी तो आमच्याकडून लिहून खातोस, तो आम्हाला काय देण्यास खायला म्हणले। परंतु काही लोक होती कोशिशवाली म्हणले चला म्हणले काय देतोय ते तर बघूया म्हणले महाराज म्हणले। म्हणून त्यांच्या मागं माणसं लोक आली। महाराज या ठिकाणी मंदिरात आले, जो आपल्याला पिंपळ वृक्ष पाठीमाग दिसतोय तो, त्या पिंपळ वृक्षाला महाराजांनी झोळी अडकवली आणि ती झोळी त्यावेळेला महाराजांची पिठानं वाहू लागली। त्यांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती। योग मार्गामधल्या ज्या अष्टसिद्धी असतात 9 सिद्धी त्यातल्या त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती। त्यामुळे ते अंतर्ज्ञानी ओळखत होते, त्यामुळे त्यांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती। त्या आधारे त्यांनी पीठ पाडलं, ते भिक्षे ती झोळी भरून वावरली। लोकांना सांगितलं की न्या जावा रे बाबा, तुमच्या काही नसतं खायला तर नेहून भाकरी करून तुम्ही खावा, कुणी उपाशी म्हणू नका। त्यावेळेला महाराजांच्या एक लोकांना, गावातल्या लोकांना एक महाराजांना चमत्कार एक त्यांना वाटला बाबा की महाराज खरंच हे कुणीतरी योगी पुरुष आहे ते असे। त्यावेळेपासून महाराजांची श्रद्धा वाढत गेली, पुढं त्यांचा थोडासा प्रचार होत गेला महाराजांचा। अशा वेळेला त्यावेळेला मग हे वृक्ष झालं। मग त्यावेळेला महाराजांनी ह्या पंचक्रोशीमध्ये त्यावेळेला काही वाहनं नव्हती, महाराज पायी फिरून या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी महाराज लोकांना जो गीतेचा उपदेश आहे, निष्काम कर्मयोग करा, भक्ती मंत्रक धरा, सद्गुरूशी भक्ती धरा, परमेश्वराविषयी आईवडिलांविषयी भक्ती ठेवा, प्रेम ठेवा, त्यानंतर पुन्हा निष्काम कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग। ज्ञानी होण्याकरता प्रत्यक्षात माणूस शाळा शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ज्ञान संपादन केलं पाहिजे, ही शिकवण महाराजांनी दिली। सर्वसामान्य लोकांसाठी लेनेको हरिनाम, बाबांनो गळ्यात माळ घाला नका घालू, परंतु मुखामध्ये भगवतच नाव आलं पाहिजे। नामसंकीर्तन साधन पैसोपे जळती पापे जन्मांतरीचे या न्यायाप्रमाणे खऱ्या अर्थानं मुखामध्ये नाम आलं पाहिजे, हे महाराजांना शिकवण दिली ती लेनेको हरिनाम। या जीवनामध्ये या संसाराच्या महासागरात जर तरायचं असेल तर माणसाच्या अंगी लिनता पाहिजे, हा गुण तिने सांगितला। आणि डोबनेको अभिमान, आपल्याला आपल्या जाती धर्माचा प्रत्येकाला आपला अभिमान पाहिजे, पण अहंकार नसावा, ही शिकवण महाराजांनी या ठिकाणी लोकांना पायी फिरून ह्या लोकांना पंचकृती दिलेली आहे। ही शिकवण देत असताना अनेक लोकांच्या अनेक गोरगरिबांच्या लोकांची त्यांनी अडीअडचणी त्यांनी त्यांच्या विभूतीद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारचे ते लोक दुःखाचे दुःख जाणून त्यांनी त्यांना चांगला मार्ग करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर महाराजांनी 10/1/1928 वार शनिवार होता, त्या दिवशी महाराजांनी ब्राह्मी मुहूर्तावरती संजीवन समाधी घेतली। सर्वांना सांगितलं होतं बाबांनो उद्या पहाटेच्या वेळेला
या ठिकाणी मी संजीवन समाधी घेणार आहे। त्यावेळेला लोक हजर राहिले होते, हजारो लोक त्यावेळेला हजर होते आणि त्यांच्या डोळ्यात देखत महाराज या ठिकाणी संजीवन समाधी घेतली। घेण्यापूर्वी हे जे आपण मंदिर पाहतोय आता ग्रेनाईट लावलेलं आहे, हे मंदिर गावच्या आणि परगावच्या लोकांच्या भक्तजमातून केवळ 6400 रुपयेमध्ये हे फक्त एवढं मोठं भव्य काम त्यावेळेला केलेलं आहे। विहीर पार, मागचा पिंपळ वृक्षाचा पार हा महाराजांनी स्वतः समाधी घेण्यापूर्वी हे मंदिर बांधले। पुन्हा महाराजांनी समाधी घेतलेली आहे। समाधी घेतल्यानंतर त्यांचे परमशिष्य असणारे परमपूज्य ब्रह्मलीन श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज यांनी आपल्या गुरुची श्रद्धेपोटी त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी 1948 नंतर पुन्हा पहिला उत्सव त्यांनी या ठिकाणी हा रथोत्सवात महाराजांची प्रतिमा सेवागिरी महाराजांची आणि पादुका ठेवून ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्राम प्रदक्षिणासाठी चालू केला आहे रथोत्सव। आणि त्या रथोत्सवापासून या ठिकाणी आजपर्यंत तो रथोत्सव चालू आहे। या रथोत्सवाला तोयदेवीपासून पहिल्या उत्सवापासून त्या रथाला ज्या वेळेला या ठिकाणी महाराष्ट्राच्या म्हणजे समाधी महाराजांच्या संजीवन समाधीवरती जे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणावरून जे लांबून लांबून लोक येत असतात वर्षभर, आणि ते वर्षभर लोक या ठिकाणी समाधीवरती नतमस्तक होतात। आपल्या प्रपंचातल्या अनेक अडीअडचणी असतील, मुलाबाळांच्या असलेल्या आपल्या उद्योगाच्या संदर्भातल्या असलेल्या मनोकामना त्या समाधीवरती नतमस्तक होऊन मनातल्या मनोकामना त्या ठिकाणी बोलत असतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच त्या रथाला या ठिकाणी नवस बोलण्याची प्रथा आहे की बाबा माझं म्हणजे एवढं काम होते, मी 5000, 2000, 5000, 500 रुपये असू दे तुमचा, याप्रमाणे मी त्या रथावरती माळ बांधेन, अशी ती या ठिकाणी पूर्वीपासूनची प्रथा आहे, पहिल्या वर्षापासूनची आहे। त्याप्रमाणे या रथाला नोटाचे हार बांधले जात असतात, मनोकामना पूर्ण करतात। हा रथोत्सव आज पाहतोय आपण डोळ्यानं, आज या ठिकाणी कोणी आपण बोलत नसतो, मनातले हा गोरगरिबांचा कावाड कष्ट करणाऱ्यांचा, रोजंदारी करणाऱ्यांचा कष्टाचा रुपा या रथावरती बांधला जात असतो। या ठिकाणी अनेक क्षेत्रातले अनेक व्यक्ती काम करणाऱ्या, अनेक धर्मातले व्यक्ती, मग या ठिकाणी कुठल्या धर्मातले असं नाही, सर्व धर्म समभाव या न्यायाप्रमाणे या मंदिरामध्ये आपल्या येत असतात, लोक मनोकामना बोलत असतात आणि त्याचं प्रतीक म्हणून या नोटाचे हार, या येणाऱ्या पैशाचा उपयोग खऱ्या अर्थानं आमचे विद्यमान ट्रस्टी असलेली, याच्या अगोदर ती ट्रस्टी असलेली म्हणा, खटाव आणि मान हा तालुका सातारा जिल्ह्यामधला कायम दुष्काळी आहे, पाऊस कमी असतो यामध्ये, हे त्रास जाणून येणाऱ्या पैशाचा उपयोग या देवस्थानामार्फत ट्रस्टी लोक आज डॉक्टर राजेंद्रसिंह राणामार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आपण नदी पाहतोय, आपण पाहतोय वेळा नदी, वेदावती नदी, ही नदी पुनरुज्जीवन, खोलीकरण, रुंदीकरण जवळ 1.5-2 कोटी रुपयाचा आपण देवस्थानामार्फत खर्च करून ही जिवंत नदी केलेली आहे बारमाही होण्याकरता। दुसरी गोष्ट, या ज्या नदीचं जे संपूर्ण रुंदीकरण केल्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही जवळजवळ 70-75 आपण सिमेंटचे बंधारे बांधलेले आहेत, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, ह्या 2 योजनेमार्फत आपले महाराष्ट्र शासनानं आपल्या देवस्थानची दखल घेऊन सेवाभावी संस्थेचा प्रथम क्रमांकाचा आपल्याला ह्या देवस्थानाला पुरस्कार मिळालेला आहे। डॉक्टर सुधीर भोंगळे म्हणून जलतज्ञ मंत्रालयामध्ये होते, त्यांनी आम्ही व्याख्यानमाला जे असते आपली देवस्थानची, महाराष्ट्रातले फार मोठे मोठे विद्वान मंडळी, ज्ञानी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही 9 दिवस त्यांची व्याख्यानमाला या ठिकाणी ठेवत असतो। त्यात 1 वर्ष आपले डॉक्टर सुधीर भोंगळे म्हणून आपले जलतज्ञ, त्यांना आम्ही बोलवलं होतं, त्यांनी पाहिलेही सगळे आम्ही देवस्थानची कामं केली सामाजिक पैशातली, आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार नक्कीच मिळेल म्हणून त्यांनी सगळी पूर्तता केली आणि आम्हाला महाराष्ट्रातला प्रथम क्रमांकाचा सेवाभावी संस्थेला पुरस्कार मिळाला। त्यानंतर जलसंधारणानंतर पुन्हा वनराईचा पुरस्कार, झाडे लावा आणि झाडे जगवा, आज आम्ही झाडं लावून ती जगवली झाडं, आम्ही लाखो झाडं, त्याप्रमाणे वनराईचाही पुरस्कार आपल्याला देवस्थान मिळालेला आहे। हे सामाजिक कार्य देवस्थानामध्ये येणाऱ्या पैशातून केलेलं आहे। तिसरी गोष्ट, कुपोषित म्हणून तालुका, खटाव तालुका कायम दुष्काळीत असल्यामुळे कुपोषित बालकं होती, तो तालुका आम्ही दत्तक घेऊन औषध उपचार त्याचा मेडिकलचा आम्ही संपूर्ण देवस्थानामार्फत केलेला आहे। तिसरी गोष्ट, शैक्षणिक संकुलन या सेवाग्राही शिक्षण प्रसारक मंडळामार्फत जवळजवळ 10-12 हायस्कूल आहेत, ज्युनियर कॉलेज आहे, कन्याशाळा आहे, टेक्निकल आहे, ITI आहे, मेडिकल आहे, इंग्लिश मिडियम काढलेलं आहे आता म्हणा, अशा प्रकारचे शिक्षण संकुलसुद्धा उभा केलेलं आहे। जे महाराष्ट्रामध्ये 5 पब्लिक स्कूल आहेत, त्यातलं एक पब्लिक स्कूल या पुशेगावमध्ये आहे। 1968 साली याची इथं सुरुवात झालेली पब्लिक स्कूलमध्ये। या पब्लिक स्कूलला त्यावेळेला हे ट्रस्ट नव्हतं, त्यावेळेला भूतपूर्व महाराष्ट्राचे असणारे हनुमानगिरीजी महाराज त्यांनी ग्रामस्थामार्फत ती 110 एकर जमीन खरेदी घेतली। त्यानंतर ती जमीन आणि 3.5 लाख रुपये त्यावेळेला शासनाचा ती देऊन त्या ठिकाणी इमारत उभा केली आणि ती राज्यभराच्या नावावरती आपण 110 एकर जमीन त्यांना आपण ते शाळेसाठी आपण बक्षीसपत्राने दिलेली आहे जमीन ती। अशा प्रमाणे ह्या देवस्थानाला जो येणारा पैसा आहे हा रथाचा पैसा येतो, समाजाचा पैसा आहे, गोरगरिबांचा पैसा येतो, गोरगरिबांच्यासाठी आपण खर्च करत आहोत। आध्यात्मिक इथं 2 वर्षातून 3-4 पारायण होतात, भागवत सप्ताह असेल,
तुकारामगाथा असेल, ज्ञानेश्वरी मोठा ग्रंथ असेल, सेवागिरी ग्रंथ आहेत त्याचं पारायण असतं, गुरुचरित्राचं पारायण असतं. असे वर्षातून कमीत कमी 4 ते 5 पारायण सोहळा आपण या ठिकाणी चांगले कीर्तनकार ज्ञानी लोक बनवतो, प्रवचनकार लोक बनवतो, त्यांना या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत असतो. दिंडी सोहळा असतो वर्षाला. आपण गेल्या तर मला वाटते 26-27 वर्ष झाली, 27 वर्ष झाली सेवागिरीमांचा पायी दिंडी सोहळा असतो. या दिंडी सोहळ्यामध्ये सुद्धा 4-5 हजार लोक सामील होत असतात, महाराजांचे भक्त लोक. तर सामुदायिक विवाह सोहळा असतो या ठिकाणी. समाजासाठी आपण त्या जोडप्यांना आपण ड्रेस, कपडे, अन्नदान, मंगळसूत्र म्हणा, भांड्याचं सेट म्हणा, महायज्ञ असतो. गेल्या 3 वर्षामध्ये आपण ज्यावेळेला अधिक महिना येतो त्यावेळेला अतिरुद्र स्वाकार 110 ब्राह्मण नाशिक, त्र्यंबकेश्वर, जालना, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर इथून चांगले विद्वान ब्राह्मण म्हणून आपण त्या ठिकाणी ब्रह्मवृंद म्हणून त्यांच्याद्वारे मुखाद्वारे या ठिकाणी अतिरुद्र स्वाकार आयोजित केला होता. चांगल्या पद्धतीने पार पडला. अशा प्रकारचे धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल त्या ठिकाणी आपले देवस्थानचं कार्य आपलं चालू आहे. आपण कोरोनामध्ये वावरतोय. आता 2 वर्ष झाले आपल्याकडे कोरोना आहे. या कोरोना कालावधीमध्ये सुद्धा कलेक्टरच्या मागणीनुसार, विनंतीनुसार सामाजिक कार्य म्हणून आपण मुख्यमंत्री निधीसाठी 51 लाख रुपये आपण त्या कोरोनासाठी दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, आपण ह्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यावेळेला आपण 250 बेड दिले. त्यानंतर टेम्परेचर तपासण्या मशिनी दिल्या. PP किट 1000 दिले आपण. पुन्हा गरम पाण्याचे कूलर आपण दिले लोकांना क्वारंटाईन होणार असणे. अशा प्रकारचं यामध्ये सुद्धा आपण जे येणाऱ्या महारोगामध्ये, कोरोनामध्ये आपण हे समाजाचा पैसा आहे तो समाजासाठी खर्च व्हावा, समाजासाठी उपयोगी यावा या दृष्टिकोनातून निश्चित माऊलीनं हे आपण देवस्थानचं कार्य चालवलं आहे. इथून पुढे सुद्धा आमचे जे विश्वस्त आहेत सगळे पूरग्रस्तासाठी पण जे येणाऱ्या अनेक प्रकारच्या ज्या नैसर्गिक संकट असतील म्हणा त्याच्याकरता नेहमीच आत्तापर्यंत आपण सहकार्य करतो आलोच. कारण हा समाजाचा पैसा आहे तो इतर पुढे सुद्धा येणारे आमचे विश्वस्त असतील म्हणा, भाविक लोकांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे महाराजांचं कार्य वाढत राहावं, महाराजांचं नावलौकिक वाढत राहावा, महाराजांची कृपा सर्वांच्यावरती व्हावी आणि महाराजांच्या आशीर्वादानं हा कोरोनामुक्त आपला देश व्हावा, देश नव्हतं तर जग कोरोनामुक्त व्हावं अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी माझे आशीर्वाद संपवतो. येणाऱ्या सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. मी पुनश्च एकदा ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून शिरसाष्टांग दंडवत घालून सर्वांना दीर्घायुष्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभो आणि नवीन वर्ष हे सर्वांना सुखदायक, भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्य संपदा सर्वांना व्हावी अशी महाराजांची प्रार्थना करून शुभेच्छा, शुभ आशीर्वाद देतो. नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम शांती शांती शांती.